नमस्कार, कसे आहात सगळे? मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आज बनवायला घेऊया मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ लाडू. इथे मी घेतलेत विदाऊट पॉलिश जे तीळ असतात ते एक वाटीभर घेतलेले आहेत, मोठी वाटी. साधारण 200 ग्रॅम असतील. आणि तेवढाच गूळ म्हणजे एक मोठी वाटी गूळ. हा साधा गूळ घेतलेला आहे, तुम्ही चिक्कीचाही वापरू शकता. आणि पाव वाटी मी इथे शेंगदाणे घेतले आहेत. आणि ड्रायफ्रूटमध्ये मी ते बदाम घेतले. तुम्ही ड्रायफ्रूट स्किप करू शकता आणि त्या जागी तुम्ही जी भरडवाली डाळ असते तीसुद्धा घेऊ शकता. तूप घेतलेलं आहे मी इथे. आणि आता आपण सुरुवात करूया लाडू बनवायला. तर इथे मी कढई तापत ठेवली होती. त्याच्यामध्ये आता आपण सगळे पहिलं सुके पदार्थ भाजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी इथे जे शेंगदाणे होते ते इथे आपण परतून घेऊया, भाजून घेऊया थोडे. जास्त खरपूस नाही करायचे आहेत, करपवायचे नाही आहेत आपल्याला. एक असा सुगंध असं मस्त येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर. आता हे शेंगदाणे झाले, त्याच्यानंतर मी आता बदाम परतून घेते. याच्यामध्ये बदामही आपल्याला हलके गोल्ड ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत, करपवायचे नाही आहेत अजिबात. यातला कुठलाही पदार्थ आपल्याला करपवायचा नाही आहे. तर सर्वात प्रथम आपण जेवढे सुके पदार्थ आहेत ना ते आपण सगळे परतून घेणार आहोत. बघा, बदामही तुम्ही बघू शकता हलका गोल्ड ब्राऊन कलर आला आहे. आता आपण काढून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपण एंडला तीळ घालूया. तीळ इथे भाजायला आपल्याला वेळ लागतो आणि हा लो फ्लेमवरच आपण भाजून घ्यायचा आहे. तर तीळ भाजला गेला आहे व्यवस्थित हे कसं ओळखायचं, तर तडतड असा आवाज येतो आणि छान असा सुगंध थोडासा यायला चालू होतं. तेव्हा आपण समजून जायचं की तीळ व्यवस्थित आपले भाजून झालेले आहेत. आणि पॉलिश तीळसुद्धा मिळतात बाजारामध्ये, पण त्यापेक्षा जो आपला देशी तीळ असतो ना त्याच्यामध्ये एक छान असा फ्लेवर असतो. हे बघा, तीळसुद्धा माझे इथे भाजून झाले, तुम्ही बघू शकता. थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे याला. आता हे सुद्धा मी इथे काढून घेते. तीळसुद्धा जास्त करपवायचे नाही आहेत आपल्याला, लो फ्लेमवरच याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे तीळ काढून घेऊया. आणि जे शेंगदाणे आणि बदाम होते ना ते मी खलबत्त्यामध्ये असे जाडसर कुटून घेतलेले आहेत. आणि बदामही मी असेच कुटून घेतलेले आहेत बघा खलबत्त्यामध्ये. तीळ आपले भाजून झालून थोडे थंड झाले आहेत. आता हे सगळं आपण या तिळामध्ये मिक्स करणार आहोत. शेंगदाणे आणि जे बदाम आहेत त्याच्यामध्ये आपण मिक्स करूया. व्यवस्थित एकजीव करून घेऊया याला, जेणेकरून आपल्याला गुळाचा जे आपण गूळ वितळवणार आहोत कढईमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायला याच्यामध्ये जास्त मेहनत घ्यावी नाही लागणार. हे बघा, व्यवस्थित आपण तीळ जेव्हा थंड होतील तेव्हा आपण हे सगळे पदार्थ जे आहेत बदाम आणि शेंगदाणे जे कुटलेले आहेत ते आपण टाकायचे. आता इथे मी तीळ हा जो बारीक चिरलेला होता तो या कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकून गरम करायला घेतला आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे असं मी पाणी घेतलेलं आहे. आता व्यवस्थित हा लो फ्लेमवरच आपण परतून घ्यायचा आहे, लो टू मीडियम फ्लेमवर. याला हाय फ्लेमवर नाही परतवायचे, नाही तर तो जळून जाईल. हा बघा, गूळ आता वितळला आहे. आता आपण बघूया याचा पाक बरोबर तयार झाला आहे की नाही. तर तो कसं ओळखायचा, थोडासा असा आपण पाण्यामध्ये घ्यायचा, वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा पाक 1-2 थेंब असा घ्यायचा. आणि त्याच्या गोळ्या होतात की नाही ते बघायचं. गोळ्या झाल्या तरी पण हा असा जेलीसारखा झाला आहे बघा, अजून हा थोडासा शिजायचा बाकी आहे. आपल्याला हा नको आहे पाक, आपल्याला थोडासा घट्टसर हवा आहे. तर इथे मी परत अजून थोडंसं याला शिजवते. व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि कंटिन्यूली याला ढवळतच राहायचे, कारण खाली चिटकू शकतो पाक. हे बघा, आता तुम्ही बघू शकता इथे पाक व्यवस्थित शिजलेला दिसतोय मला. आता आपण पुन्हा एकदा याला चेक करूया सेम प्रोसिजरने. हे बघा, मी इथे घेतलेलं आहे पाण्यात आणि हा बघूया आपण बरोबर हा झाला आहे की नाही पाक बनून तयार. हे बघा, तुम्ही बघू शकता मगाशी जेलीसारखं होतं, पण आता याची बाइंडिंग एकदम छान येते, जशी आपल्याला हवी तशीच येते. आता या स्टेजला आपण जे तीळ, शेंगदाणे आणि बदाम मिक्स करून ठेवलेलं जे मिश्रण ते याच्यामध्ये आपण हळूहळू घालायचे. हे तुम्ही कढई उतरवूनसुद्धा घालू शकता किंवा लो फ्लेमवरसुद्धा घालू शकता, जसं तुम्हाला जसं कन्व्हिनियंट वाटेल तसं. आता मी इथे गॅस फ्लेम ऑफ करून याला व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे.
आता हे जे लाडू असतात ना, हे थोडेसे गरम असतानाच वळायचे, तर ते व्यवस्थित वळले जातात. थंड झाल्यावर ते आपल्याला वळायला मिळत नाही आणि पुन्हा पुन्हा ते मिश्रण गरम करावं लागतं. तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, बघा तुम्ही बघू शकता, हे घट्ट झालेलं आहे आता मिश्रण. आणि ते थंड होऊ नये म्हणून मी इथे एका कढईमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ही तिळगुळ मिक्स केलेली कढई जी आहे ती ठेवली आहे. चला तर मग आता आपण बनवायला घेऊया. हाताला थोडंसं तूप किंवा तुम्ही पाणी लावा थंड आणि हे मिश्रण करायला घ्या. एका चमचा घेतला आणि त्या चमच्याच्या साहाय्याने मी हे मिश्रण घेते. खूप गरम आहे बघा. हे बघा, असा लाडू वळवून घ्यायचा आहे. तुम्ही एकदम केअरफुली करायचं आहे, कारण हात भाजू शकतो याच्याने. हे बघा, आपले लाडू वळून तयार झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही लाडू एकदा करून बघा नक्कीच. खूप छान आणि खमंग आणि एकदम सॉफ्ट होतात. साधा गूळ वापरल्यावर सॉफ्ट होतात. चिक्कीचा गूळ वापरला तर मात्र ते कडक होऊ शकतात. मी हा साधा गूळच वापरून बघितला आहे. नक्की ट्राय करा. बाय बाय.